ओके. तर आपण पाहत होतो एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस अँड वेस्टिजियल ऑर्गन्स. आज आपण पाहणार आहोत पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस. सो व्हॉट इज मीन बाय पॅलिओन्टोलॉजी? पॅलिओन्टोलॉजी म्हणजे काय? In simple terms, paleontology means the study of fossils. ओके, तर पाहूयात. A question may arise in your mind that which organisms existed millions of years ago? कोणते organisms पृथ्वीवर exist असतील millions of years ago? How can we tell this? Now, this secret has been hidden in the earth. Large number of organisms get buried due to disasters like flood म्हणजे पूर आल्याने, earthquake भूकंप, volcano ज्वालामुखी. Its remnants and impressions of such organisms remain preserved underground. And these are called as fossils. Study of fossils is an important aspect of study of evolution. तर बघा, पूर्वी जे ऑर्गॅनिझम्स होते ते लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स जमिनीत पुरले गेले. कशामुळे? तर काही वेळा पूर आल्याने, तर कधी भूकंप झाल्याने, तर कधी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ते जमिनीत पुरले गेले. मग त्यांचे अवशेष, रेमनंट्स म्हणजे अवशेष, अँड इम्प्रेशन त्यांचे काही मार्क्स, त्यांचे साईन हे अजूनही जमिनीत आहेत आणि त्या अवशेषांनाच फॉसिल्स असे म्हणतात. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट aspect ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. तर फॉसिल्सची स्टडी इव्हॉल्युशनच्या स्टडीसाठी खूप महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहे की पूर्वी डायनासॉर्स पृथ्वीवर प्रेझेंट होते, पण आपण पाहिलेत का? नाही. तर आपण कशावरून म्हणतो की डायनासॉर पृथ्वीवर प्रेझेंट होते? तर काही सायंटिस्टनी शोध लावला. त्यांना जे सायंटिस्ट पॅलिओन्टॉलॉजीची स्टडी करतात त्यांना पॅलिओन्टॉलॉजिस्ट असे म्हणतात. तर त्या सायंटिस्टनी शोध लावला, जमिनीतून काही त्यांना पुरावे सापडले, काही अवशेष सापडले. त्यामुळे आज आपण म्हणतो की पृथ्वीवर एकेकाळी डायनासोर प्रेझेंट होते. मग इव्हॉल्युशनच्या स्टडीसाठी म्हणूनच ही पॅलिओन्टॉलॉजिकल स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे. स्टडी ऑफ फॉसिल्स खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा नेक्स्ट. आता इथे आपल्याला कार्बन डेटिंग ही कन्सेप्ट पाहायची आहे. तर काय आहे कार्बन डेटिंग ची कन्सेप्ट? तर बघा, कार्बन consumption of animals and plants stops after death, and since then only the decaying process of C14 म्हणजे कार्बन 14 occurs continuously. तर काय होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जोपर्यंत लिव्हिंग आहेत तोपर्यंत ते कार्बन कन्झम्पशन करतात, C14चं कन्झम्पशन करतात.
मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर ते कार्बन 14 चेंज व्हायला सुरुवात होते. कशात? तो अदर ॲटम्स मध्ये ते कालांतराने चेंज होत जातो. तर मग त्यावरूनच scientists can estimate how long the organism has been dead by counting the remaining carbon 14 atoms. मग जितके कार्बनचे ॲटम्स बाकी आहेत त्यावरून सायंटिस्ट काय करतात की हे ऑर्गॅनिझम मरून किती वर्ष झालेत हे काउंट करतात, त्यांची एज काउंट करतात. तर यालाच कार्बन डेटिंग असं म्हणतात. तर बघा, in case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. कार्बन 12 हे नॉन रेडिओ कंपोनंट आहे. तर इथे C14 आणि C12 चा रेशिओ मेजर केला जातो. The time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and ratio of C14 and C12 present in their body. कार्बन 14 ची रेडिओ चेक केली जाते आणि त्यानुसार त्या ऑर्गॅनिझमची एज कॅल्क्युलेट केली जाते. यालाच कार्बन डेटिंग असे म्हणतात. पण कार्बन डेटिंगचे काही लिमिटेशन्स पण आहेत. काय आहेत ती लिमिटेशन्स? तर कार्बन डेटिंग फक्त 60,000 इयर्स पर्यंतच स्टडी करू शकतो, वर्क करू शकतो. आणि त्यामुळे आपण 60,000 इयर्स पर्यंतची स्टडी कार्बन डेटिंगने करू शकतो, माहिती घेऊ शकतो. इट इज यूज इन पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. हे कार्बन डेटिंग ह्युमनचं एज मोजण्यासाठी वापरले जातं. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक, इट बिकम्स इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर erstwhile organisms. It seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. इथं काय म्हटलं की वर्टिब्रेट्स हे इनवर्टिब्रेट्स पासून ओरिजिनेट झालेले आहेत. तर ह्या कार्बन डेटिंग टेक्निकमुळे आपण फॉसिल्सचा शोध लावू शकतो आणि त्यांची एज काढू शकतो. तर इथे बघा, काही इरा दिलेले आहेत. पॅलिओझोइक इरा, मेझोझोइक इरा आणि सिनोझोइक इरा. तर पॅलिओझोइक इरामध्ये कोण प्रेझेंट्स आहेत? इनवर्टिब्रेट्स लाईक रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स अँड पायसेस. तर मेझोझोइक इरामध्ये रेप्टाइल्स अँड सिनोझोइक इरामध्ये एव्स म्हणजे बर्ड्स अँड मॅमल्स प्रेझेंट आहेत. इथे बघा, इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. Carbon dating method is based upon the radioactive decay of naturally occurring C14 and it is developed by Willard Libby. Willard Libby या सायंटिस्टनी हे कार्बन डेटिंग मेथड प्रपोज केली. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबेल प्राइज. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाला 1960 मध्ये, 1960 मध्ये. The age of the materials determined by this method are published in the journal Radiocarbon. आणि ह्या टेक्निकने ज्या ज्या ऑर्गॅनिझमची, ज्या मटेरियलची एज डिटरमाइन केली गेली त्यांना रेडिओ कार्बन या जर्नलमध्ये पब्लिश केलं जातं. तर ओके, आज आपण पाहिलं
पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे काय? पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, कार्बन डेटिंग टेक्निक. कार्बन डेटिंग टेक्निकमुळे आपण काही प्लांट्सचे, ह्युमन्सचे फॉसिल्स डिटरमाइन करून एज काढू शकतो. आणि याचे लिमिट काय आहे तर 60,000 इयर्स पर्यंत आपण एज डिटरमाइन करू शकतो. तर मग 60,000 इयर्स पर्यंत म्हणल्यावर आपण डायनासोरची एज कार्बन डेटिंग मध्ये डिटरमाइन नाही करू शकत, नाही काढू शकत. इथे बघा फॉसिल्सची डेफिनेशन. रेमनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. रेमनंट्स मीन्स दी लेफ्ट ओव्हर पार्ट्स, म्हणजे जे अवशेष मागे उरले आहेत त्यांना रेमनंट्स असे म्हणतात. आणि इम्प्रेशन म्हणजे मार्क्स किंवा सायन्स, त्या अवशेषांची छाप किंवा एखाद्या एक्सटिंक्ट ॲनिमल्सच्या पायाची छाप असं आपण म्हणू शकतो, त्यांना आपण इम्प्रेशन्स असे म्हणतो. तर ठीक आहे, आज आपण इथे पाहिलं पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कनेक्टिंग लिंक्स. नेक्स्ट लेक्चर नक्की पहा.